मंडळी चिकन रेडी झालं आहे बघा व्यवस्थित. आता आम्ही जेवायला बसतोय. हॅलो मित्रांनो, मी नरेश गोडेकर. आपल्या नवीन यूट्यूबमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चिकन रेसिपी बनवणार आहोत. आपले भाव बनवणार आहोत. आपण आता जाऊया चिकन रेसिपीच्या इथे. काय बनवतात ते आपण व्हिडिओमध्ये बघा. हॅलो मित्रांनो, 1 किलो आम्ही चिकन आणलेलं आहे. आता चिंतामणी धुतोय. 1 किलो चिकन मध्ये आम्ही 6 जण आहोत. चिकन चिवून चिकन धुवून झालेलं आहे. बस चिकन बनवण्यासाठी आता आपण एक कांदा घेतलेला आहे, कापून घेतलेला आहे. ओके. मिरची, कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर. इकडे आपण लसूण घेतलेले आहे, खोबरं आहे, हा खडा मसाला आहे, हा गरम मसाला आहे. आपण याच्यामध्ये हा चिकन मसाला वापरणार आहोत. आणि हा एक चिकन एव्हरेजचा मसाला आहे वेगळा, किचन किंग मसाला, तो आपण वापरणार आहोत. आणि आता हे सर्व आपण मिक्सर लावून ग्राइंडिंग करून घेणार आणि मग ते सर्व चिकनला लावून मॅरिनेट करणार. अच्छा. भात आपला चालू आहे आता मित्रांनो. 6 जणांसाठी बनवला नाही चिंतामणी भात. चिंतामणी किती पेले टाकले? 5 पेले. 5 पेले. कसा भात कुठचा तांदूळ आहे हा चिंतामणी? कोलम राईस हा तांदूळ आहे. काय मिक्सर मध्ये टाकलेस पहिलं? आता आपण याच्यामध्ये खडा मसाला टाकलेला आहे, हे लसूण टाकलेली आहे. आता आपण हे ओली मिरची टाकतोय. याचं आपण आता मस्त ग्राइंडिंग करून चिकनला आपण ती ग्रेव्ही लावणार आहोत. आणि आपण चिकन मस्त मॅरिनेट करून घेणार आहोत. अच्छा. पहिला मिक्सर मध्ये लावून घ्यायचंय ना ते? हो. आता आपण चिकन मॅरिनेट करतोय. हे आपण पहिले हळद टाकतोयस ना? हे आपण हळद टाकूया. हळद टाकून झालेली आहे. आपण खडा मसाला वगैरे त्याची ग्रेव्ही केली होती, लसूण अद्रक वगैरे टाकून ते आपण टाकतोय. आता आपला गावठी मसाला ना? गावठी आपला तिखट मसाला. हा मसाला जरा तिखट आहे. ते कसं आपण घरी बनवलेला मसाला आहे, थोडा कमीच टाकायचा ना? चिकन मसाला टाकतोय. एव्हरेस्ट. एव्हरेजचा चिकन मसाला आपण आणलेला आहे, तो टाकतोय. हा आपण एव्हरेजचा दुसरा. काय मसाल्याचं नाव काय? हा मसाला आपण याचा आहे, किचन किंग मसाला. आता हे आपण एवढं सर्व टाकलेलं आहे. आता मस्त एकदम चिकनला चांगलं लावून घेऊया. मस्त मॅरिनेट करून घे. म्हणजे कसं आता मसाला लावून ठेवलाच ना की मग तोपर्यंत आपण फोडणी वगैरे करणार कांद्याची वगैरे, तोपर्यंत कसं मसाला चांगला मुरतो. हे आता चिकन मस्त आपण मसाला वगैरे लावलेला आहे. आता थोड्या वेळ आपण असं ठेवू, म्हणजे त्याला चांगला मसाला वगैरे चांगला मुरेल. बरोबर. चांगला मॅरिनेट झालाय. मंडळी आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण फोडणी द्यायची आहे चिकनला. काय टाकतेस पहिलं बोल? आता आपण हे तेल तापलं की आपण जिरा मोहरी टाकणार, कढीपत्ता टाकणार. जिरा मोहरी टाकली, फोडणी दिलेली आहे. वाटण काय काय घेतलंयस मला परत सांग एकदा. वाटण बघ, आपण कांदा आणि खोबरं घेतलं होतं आणि टोमॅटो, त्याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे मिक्सरला लावून.
ही आपली इकडे कोथिंबीर आहे आणि हे ह्याचं वाटण आहे, आपलं घरातलं वाटप आहे. अच्छा, हां. ठीक आहे. आता आपण टाकतोय कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट, हे आता आपण कांदा आणि खोबरं वगैरे याची पेस्ट केली होती ती टाकतोय. हे आता आपण परतून घेतोय आणि कसं माहिती काय, थोडंसं लाल गुण झालं पाहिजे, म्हणजे शिजलं पाहिजे थोडंसं. बरोबर. कारण कसं आपण ओला खोबरा घेतलेला ना, त्यामुळे ते भाजीला गावठी पद्धतीने बनवतो. आपण आपल्या पद्धतीने करतोय. आता हे वाटप टाकतो. मसाला मस्त भाजून सुटला आहे, तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला मस्त. गावठी चिकन आपला मसाला मस्त भाजलेला आहे, चांगलं तेल पण सुटलेलं आहे. आपण थोडंसं कलर येण्यासाठी तिखट मसाला टाकूया. ऑलरेडी आपण मसाला तर वाटणमध्ये टाकलाय आणि खडे मसाले वगैरे टाकलेले, त्यामुळे काय जास्त काय तिखट टाकायची गरज नाही. तर आपण थोडा कलरसाठी लाल मसाला टाकूया. ओके. कारण आपण मॅरिनेट केलं तेव्हा चिकनला आपण सर्व मसाले लावलेले आहेतच. बरोबर. मस्त मसाल्याला कलर सुटला. आता थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकतो, थोडंसं, म्हणजे कसं चांगला एकजीव करून घ्यायचं. बरोबर. आता आपण याच्यामध्ये डायरेक्ट चिकन मॅरिनेट केलेलं टाकून द्यायचे. आता मस्त तरीचा मारून मसाला लागला चिकन तेलामध्ये फ्राय करायचं मस्त चिकन. आता मस्त मसाला सगळीकडे लागला पाहिजे, एकजीव करून घ्यायचा मस्त. मस्त कलर सुटलाय मस्त चिकनला. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, वरती ताट ठेवायचं, ताटावर पाणी टाकायचं, म्हणजे आतमध्ये ऑटोमॅटिक पाणी सुटेल. बरोबर. आपण पाणी ठेवूया वरती. वाफेवर आपण शिजवायचे. वाफेवर शिजवायचं. चिकनला एक आपण आता मस्त की पळी तर मारून घेऊया. मग मस्त बघा पाणी पण सुटलंय. पाणी पण चांगलं सुटलंय चिकनला. त्या बाजूला
मस्तपैकी बघा शिजतंय चिकन. मंडळी चिकन रेडी झालं आहे बघा व्यवस्थित. आता आम्ही जेवायला बसतोय. हॅलो हा हाय